नमस्कार, मी आहे प्रतिमा. माझी चालू आहे चपातीची ऑर्डर. चला तुम्हाला मी पुढची पण ऑर्डर दाखवते. ही झाली सकाळची ऑर्डर. आता आपण पॅकिंग करून घेऊ पटकन. नेहमीसारखं रोल लावायचा, त्याच्यावरती बटर पेपर ठेवायचं आणि आपल्याला जसे पाहिजे तसे मोजून बंडल करायचे. मी 50-50चा बंडल करत आहे. चपाती करताना आणि मोजताना एकसारखेच करायचे आणि एकसारखेच बंडल करायचे बरं का. कसं आहे, कस्टमरला जर आपली चपाती मोजायची असेल, बरोबर दिली का नाही त्यांना मोजायलाही सोपं जाते. थोडासा कॅमेरा हल्ला आहे बरं का, कारण की माझ्या मुलीच्या हातात बाळ होतं, त्याच्यामुळे तिला पकडायला थोडासा प्रॉब्लेम होत होता. दुसरं बंडल पण करायला घेऊ आता लगेच. सेम अशाच प्रकारे दुसरे बंडल मी पॅकिंग करते. मला जेवढा चपात्या पाहिजे मी तेवढाच करते बरं का. त्याच्यामुळे दुसरं बंडल पॅकिंग करताना मी मोजलं नाही, डायरेक्ट टाकलेलं आहे. मी उंडे मोजते, चपात्या मोजत नाही. फक्त पहिलं बंडल मोजले की दुसऱ्या बंडल मध्ये किती चपात्या राहिल्या शिल्लक हे आपल्याला अंदाजे कळतच. कारण की जेवढी ऑर्डर आहे तेवढ्या चपात्या आपण करतो. अशा प्रकारे मी बंडल पॅक केलेला आहे. चला, रायडर आलेले आहे, चपाती आपण देऊन देऊ. फायनली माझी सकाळची ऑर्डर पूर्ण झालेली आहे. ही आहे दुपारची ऑर्डर. ही ऑर्डर माझी शुक्रवारपर्यंत चालू राहणार आहे. माझ्या 2 मैत्रिणी आलेल्या आहेत मला मदतीला. त्या दोघी जणी लाटत आहे, मी भाजत आहे. हे बघा, एवढे उंडे फक्त बाकी आहेत. अशा प्रकारे मी दुपारची ऑर्डर पण पूर्ण करत आहे. माझ्या दुपारची चपातीची ऑर्डर आहे 200 चपातीची. जसे जसे चपाती डब्यामध्ये जमा होत आहे तसे तसे मी कापडावर ठेवत आहे बरं का. कारण की चपातीवर चपाती जास्त जर थर लागला ना, चपाती एकमेकीला चिपकते. चपाती कशी येत आहे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा बरं का. ह्या चपातीला मी बऱ्यापैकी तेलही लावलेलं आहे. तसं समोरून कस्टमरचं म्हणणं आहे की तेल लावा. कस्टमर सांगेन तशी ऑर्डर करावं लागते. एक तवा बंद केलेला आहे कारण की चपात्या थोड्याच राहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे एका तव्यावर त्या चपात्या होऊन जातील. ही झाली माझी पूर्ण ऑर्डर. चला, याची पॅकिंग तुम्हाला मी दाखवते. ह्या सुद्धा कस्टमर नुसार जसे कस्टमरने सांगितले तसे बंडल पॅकिंग करायचे. बटर पेपर वापरायचा बरं का. अगोदर मला बटर पेपरचं महत्व माहिती नव्हतं, पण आता माहिती पडलंय तर मी तुम्हाला सुद्धा सांगते. कारण आपली असते गरम चपाती आणि गरम चपाती म्हटलं तर बटर पेपर पाहिजेच. बटर पेपर ओला होत नाही बरं का. सगळं गरम आणि ते पाणी सुट्ट वगैरे चपातीला ना, ते बटर पेपर सगळं ओढल्या जाते. एक खाली ठेवायचा बटर पेपर, एक वर ठेवायचा. तुम्ही बघत आहे मी बंडल मोजून मोजून पॅक करत आहे. सध्या स्विगीचा ऍप मी बंद ठेवला आहे. कारण सकाळची ऑर्डर, दुपारची ऑर्डर, घरातली कामं, स्विगीची ऑर्डर करायला मला वेळ नाही आहे. रविवारपासून स्विगीची ऑर्डर मी सुरुवात करणार आहे करायला. वरतून बटर पेपर ठेवला तुम्ही पाहिलं ना, सेम अशीच पॅकिंग करायची बरं का. कारण आपली चपाती कस्टमरच्या हातात जाऊसपर्यंत गरम राहते आणि याच्यामुळे क्वालिटी सुद्धा मेंटेन राहते. सगळे बंडल मी सेम असेच पॅकिंग करून घेणार आहे. राहिलं माझं स्विगीच्या ॲपचं. तुम्हाला सुद्धा क्लाउड किचन, स्विगी ओपन करायचं असेल तर मला विचारा. मला त्याच्याबद्दल जेवढी माहिती आहे तेवढी तुम्हाला मी पूर्ण शेअर करणार. स्विगीमध्ये सुद्धा मी असे मेनू ठेवलेत की मला ज्याची ऑर्डर, समजा एखाद्या मेनूची मला ऑर्डर आली नाही आणि माझं मटेरियल वाया जाईल, असे मी मेनू निवडलेच नाही आहे. ते कोणते कोणते मेनू आहेत कसे निवडायचे ते सगळे आयडिया मी तुम्हाला सांगतेच. तुम्ही मला डायरेक्ट फोनही करू शकता. दुसरं बंडल सुद्धा मी पहिल्या बंडल सारखं सेम पॅकिंग करणार आहे.
मी राहते हडपसर बेकराई साईडला. पुण्यामध्ये माझा बिझनेस आहे. माझा बिझनेस गुगलला रजिस्टर आहे. त्याच्यामुळे मला वेगवेगळ्या भागातून फोन येतात की आम्हाला चपाती मिळेल का? वेगवेगळ्या भागात तर मी चपाती ऑर्डर देऊ शकत नाही. जर तुम्ही माझा व्हिडिओ जिथून बघत आहे तिथून मला कमेंट करा, मेसेज करा. तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर मी तुम्हाला सपोर्ट करेन. कारण मला फोन येतात लांब लांबून. मला आता हैदराबादवरून सुद्धा फोन आलेला आहे. तिथे पण चपातीची ऑर्डर पाहिजे आहे. कोणी हैदराबादवरून माझा जर व्हिडिओ बघत असेल त्यांनी मला फोन करा, कमेंट करा. मी डायरेक्ट कस्टमरचा नंबर देते. कर्नाटकची सुद्धा ऑर्डर पेंडिंग आहे माझ्याकडे. तिकडून सुद्धा माझा व्हिडिओ कोण बघत असेल ते सुद्धा मला डायरेक्ट फोन करू शकता. तिकडे सुद्धा कस्टमरला ऑर्डर चपातीची पाहिजे आहे. असेच लांबून लांबून मला फोन येत आहे. आता सध्या मला बरेच ताईंचा फोन आलेला आहे की मुंबईला ऑर्डर आली की मला द्या. आता मी मुंबईच्या ऑर्डरची वाट पाहत आहे. 2-3 ताईंचा फोन येऊन गेलेला आहे. मुंबईला ते राहत आहेत. त्यांना ऑर्डर करायची आहे अशी सेम चपातीची. मला फोन आला की मी त्या ताईंना डायरेक्ट कस्टमरचा नंबर देणार आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे, जेवढे माझे व्हिडिओ बघता येईल तेवढे बघा. म्हणजे ऑर्डर आल्यावर तुम्हाला त्यावेळी करायला गडबड नाही होणार. आणि तुम्ही जरी मला डायरेक्ट फोन केला तरी मी तुम्हाला सगळी माहिती देणार. म्हणजे तुम्हाला ऑर्डर करायला सोपं जाईल. फायनली माझी पॅकिंग झालेली आहे. रायडर आलेले आहेत, ऑर्डर गेलेली आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.